संक्रांत हा इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाल्यानंतरचा पहिला सण. या सणाला तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जातात. तांदूळ आणि मुगडाळ यांचा खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो. थंडी असल्यामुळे तीळ आणि गुळ यांना महत्त्व असून यासारख्या उष्ण पदार्थांचे सेवन करण्याचा आणि पतंग उडवण्याचा हा धमाल सण. पण सवाष्ण अर्थात लग्न झालेल्या बायकांसाठी हा सण तितकाच महत्त्वाचा आणि अगदी आवडीने वाट पाहण्याचा सण असतो. लग्नानंतरची पहिली संक्रांत तर खास असतेच आणि पहिली 5 वर्ष मकर संक्रांतीचे वाण दिले जाते. आता नव्या पिढीतील मुलींना प्रश्न पडतो की मकर संक्रांतीचे वाण म्हणजे नक्की काय असते. लग्नानंतरची पहिली 5 वर्ष हमखास वाण दिले जाते. याला पाटावरचे वाण असंही म्हणतात. पण असं का, तर त्यामागे कारण आहे. तिळगुळ, हळदी कुंकू, तांदूळ, मुगडाळ, खारीक असे पदार्थ 3 सवासणींच्या घरी देवासमोर पाट मांडून त्यावर ठेवण्यात येतात. या काळामध्ये रथसप्तमी येईपर्यंत हे वाणाचे देवाणघेवाण होत असते. आजही प्रथा चालू आहे. घरोघरी हळदी कुंकाच्या कार्यक्रमांना लग्न झालेल्या बायकांना अर्थात सवाष्ण महिलांना निमंत्रण देण्यात येते आणि त्यांना वाण म्हणून वस्तू देण्यात येतात. पूर्वी अगदी लहानपणी लग्न व्हायची. सून ही वयाने खूपच लहान असायची. त्यामुळे अशा सोहळ्यातून तिचे कौतुक व्हायचे आणि तिच्या मनाची मर्जी सांभाळण्यासाठी तिला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू द्यायच्या. या गरजेच्या वस्तू दिल्यामुळे तिला आनंद व्हायचा. त्याचप्रमाणे या अशा कार्यक्रमांना तिच्या मैत्रिणी भेटायच्या. त्यामुळे भेटण्याचा आनंद तर असायचाच. म्हणून ही मकर संक्रांतीची वाण लुटण्याची परंपरा सुरू झाली. आताही अनेकांना कामामुळे एकमेकींना भेटण्यासाठी वेळ काढता येत नाही. या निमित्ताने एकमेकांशी भेटी होतात. लग्नाची पहिली 5 वर्ष ही याचमुळे अधिक आनंददायी ठरतात. यावेळी येणाऱ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतात आणि त्यांचे स्वागतही करतात. लग्नानंतरची 5 वर्ष वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू देण्यात येतात. सौभाग्यदानाच्या या वस्तू असल्यामुळे याला वाण असे म्हणतात. सहसा वाण नक्की काय द्यायचं हा प्रश्न असतो. तर कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणी, प्लॅस्टिकच्या डब्या अशा स्वरूपाच्या लग्न झालेल्या महिलांना उपयोगी ठरणाऱ्या वस्तू वाण म्हणून दिल्या जातात. याला लुटायला जाणं असं देखील म्हणतात. संक्रांत म्हटलं की महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम ठरलेला असतो. याची तयारी त्या 15 दिवस आधीच करतात. त्यामध्ये वाण कसे वेगवेगळ्या पद्धतीने असेल याकडे महिला वर्गांचा कल असतो. त्यासाठी बाजारपेठेतही विविध पर्याय उपलब्ध असतात. त्याची खरेदी करण्यासाठी महिलांची बाजारपेठेमध्ये रेलचेल वाढलेली असते. बाजारपेठेमध्ये 10 रुपयांपासून ते 500 रुपयापर्यंतच्या वाणाच्या वस्तू उपलब्ध असतात. यामध्ये सगळ्यात लहान वस्तू म्हणजे महिलांना घरात ज्या उपयोगी पडणाऱ्या वस्तू असतात अशा वस्तू घेण्याकडे महिलांचा कल असतो. तसेच कोणी हात रुमालाबरोबरच गजरा, प्लॅस्टिकचे बाऊल, तिळगुळ टाकून देतात. संक्रांतीला वाण देण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंमध्ये विविध प्रकार बाजारात आलेले आहेत. त्यात ज्वेलरी बॉक्स, छोट्या पर्सेस, लिपस्टिक, टिकल्यांचे पाकिट, छोटे मोठे डबे, दागिने, रेसिपी बुक, साडी कवर, घर साफ करण्याचे हँड डस्टर या अशा प्रकारच्या वस्तू बाजारात असतात. त्याचबरोबर पर्यावरणपूरक वाणाला देखील पसंती देण्यात येते. प्लास्टिक पिशव्यांना पर्यायी कापडी पिशव्यांमध्ये प्रचंड वैविध्यता आलेली आहे. म्हणून वाण देण्यासाठी अशा पिशव्या मोठ्या संख्येने विकत घेण्यासाठी महिलांचा जास्त कल असतो. त्याचबरोबर छोटी गडी होणाऱ्या पिशव्यांना देखील पसंती असते. तसेच भाज्यांसाठी कप्पे असलेल्या कापडी पिशव्यांची देखील निवड वाण देण्यासाठी केली जाते. त्याचबरोबर कागदाच्या लगद्यापासून बनवलेले पॉट, मूर्ती, वॉल हँगिंग, तोरण वाण म्हणून देताना पर्यावरण जपण्याचा संदेश देखील दिला जातो. तसेच मिनी मेटलचे बास्केट, आर्टिफिशियल फुलांचा छल्ला, त्याचबरोबर तिळगुळाच्या दागिन्यांना देखील मोठी मागणी आहे. तसेच लक्ष्मीची पावले, हळदी कुंकाचे करंडे, शुभ लाभाचे वॉलपीस, आंब्याच्या पानांचे कागदी तोरण, कापडी फुलांचे गजरे, नथ, दागिने, त्याचबरोबर हेअर एक्सेसरीज म्हणजे आंबाड्यावरती घालण्यासाठी ज्या हेअर एक्सेसरीज मिळतात त्या हेअर एक्सेसरीज. त्याचबरोबर सौभाग्याचं लेणं असणाऱ्या ज्या वस्तू असतात तर त्या वस्तू देखील महिला एकमेकींना वाण म्हणून देतात. जसे की आरसा. स्त्री ही घरातील लक्ष्मी मानली जाते आणि आरसा हे सौंदर्याचे प्रतीक आहे. या आरशात पाहून लक्ष्मीसारखं सौंदर्य लाभावं असा साज शृंगार महिला करतात. यामुळे सुवासिनींना वाण म्हणून तुम्ही आरसा देखील भेट देऊ शकता. यानंतर सौभाग्यवती महिलांचा जो सौभाग्य अलंकार आहे त्यामधील सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे बांगड्या. लग्नाच्या वेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात त्यांना वज्रचुडा म्हणतात. हा सुद्धा लग्नामध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरतात. तो चुडा हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो.
काही ठिकाणी तो लाल रंगाचा देखील असतो. स्त्रियांच्या काही रोगावर काचेच्या बांगड्यांचा चांगलाच उपयोग होतो. बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते. आरोग्याच्या दृष्टीने देखील बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो. बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात. धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतीचे वय वाढते. ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्यांचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते. आपल्या संस्कृतीत देवीला देखील हिरवा चुडा चढवला जातो, म्हणून तुम्ही सुवासिनींना बांगड्या भेट देऊ शकता. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा सौभाग्य अलंकार आहे तो म्हणजे कुंकू. लग्न झालेल्या स्त्रियांसाठी कुंकू हा सौभाग्य अलंकार मानला आहे. उत्तर भारतात कुंकवापेक्षाही भांग भरण्याला अधिक महत्त्व आहे. भांगेमध्ये सिंदूर भरणे हे सौभाग्याचे लक्षण आहे. कुंकू लावताना भ्रूमध्य आणि आज्ञाचक्र यावर दाब दिला जातो आणि तेथील बिंदू दाबले जाऊन चेहऱ्याच्या स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो. कुंकवामुळे वाईट शक्तींना आज्ञाचक्रातून शरीरात शिरायला अडथळा निर्माण होतो. कुंकू हे शक्ती स्वरूप आहे. यामुळे सुवासिनींना वाण म्हणून कुंकवाची डबी किंवा सिंदूर भेट देणे शुभ ठरते. सौभाग्य अलंकाराबरोबरच काही छोट्या मोठ्या बॅग्स देखील आपण देऊ शकतो. मुळात बायकांना काहीही छोटंसं जरी गिफ्ट मिळालं तरी त्या देखील खुश असतात. त्यामुळे वाण हे खूप महागाचं, खूप हटके वगैरे असायला हवं असं काहीही नसतं. छोट्या बॅग्समध्ये देखील खूप व्हरायटी असतात, जशी की पोटली बॅग किंवा बटवा, मोबाईल पाऊच, स्लिंग बॅग यासारख्या छोट्या बॅग्स देखील आपण देऊ शकतो. चालायला किंवा फिरायला जाताना मोबाईल, घराची किल्ली आणि काही पैसे या बॅगेमध्ये टाकले जातात. मग आपले हात मोकळे आणि छान फिरणं होतं. त्याचबरोबर आपण क्लचेस देखील देऊ शकतो. यामध्ये आपण रोज वापरता येण्यासारखी किंवा सणारंभाला वापरता येतील अशा आपण दोन्ही प्रकारच्या पर्यायांना क्लचेस देऊ शकतो. आजकाल पैठणी साड्या आणि ड्रेससोबत पैठणी मटेरियलच्या छोट्या पर्सेस पण खूप चालतात. त्यातही हातात धरायची किंवा खांद्याला किंवा मनगटा शेजारी अडकवायची अशा दोन्ही पद्धतीच्या पर्सेस मिळतात. ज्वेलरी बॉक्सेस, कापडी आणि आर्टिफिशियल ब्रोकेडचे ज्वेलरी बॉक्सेस बाजारात सगळीकडे दिसतात. वेगवेगळ्या रंगातले हे बॉक्सेस भेट देण्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. त्याचबरोबर काही महिला ह्या घरामध्ये जे रोज नेहमी खाल्ले जाणारे पदार्थ असतात तर ते देखील वाण म्हणून देतात. जसं की बिस्किटचे पुडे, चॉकलेटचे पुडे, साखर, चहा, फळे, गुळाच्या ढेपा यासारख्या वस्तू त्या वाण म्हणून देतात. त्याचबरोबर तुम्ही काही छोटी रोपं देखील वाण म्हणून देऊ शकता. पण हे वाण देण्यासाठी संक्रांतीच्या आधी आपल्याला पिशवीमध्ये रोपं रुजवून त्याचं वाण तुम्ही देऊ शकता. त्याचप्रमाणे बांबूपासून बनवलेल्या वस्तू जसं की लहान ट्रे, शोभेच्या वस्तू असं काही वाण म्हणून तुम्ही द्यायला हरकत नाही. अशा वस्तू ऑफिसमधल्या टेबलावर किंवा बेड शेजारच्या स्टूलावर देखील खूप छान दिसतात. त्याचबरोबर दुपट्टे, स्कार्फ, ब्लाऊज पीस आणि खण हे सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. आजकाल पंजाबी ड्रेस तर सगळेच वापरतात, त्यामुळे मिक्स आणि मॅचच्या जमान्यात लेहरिया किंवा बाटिक दुपट्टे वाण म्हणून द्यायला छान दिसतील. प्लेन किंवा प्रिंटेड स्कार्फ छान दिसतात. आजकाल ब्रोकेडचे स्कार्फ देखील मिळतात. काही जणी ते अंगावर घेण्यापेक्षा त्याचा गणपतीला शेला म्हणून किंवा पूजेच्या वेळेला मूर्तीखाली अंतरायला वापरतात. सध्या ओटी भरताना ब्रोकेडचे ब्लाऊज पीस देखील सगळेजण देतात. पण काथा वर्क केलेले किंवा कलमकारी, मधुबनी, वारली प्रिंट असलेले ब्लाऊज पीस वाण म्हणून एकदम हटके प्रकार आपल्याला देता येईल. धारवाडी खण हा देखील आपल्याला वाण म्हणून मस्त पर्याय देता येईल. त्याचबरोबर आपण आपल्या देवघरामध्ये देवांसाठी ज्या वस्तू वापरतो तर त्या वस्तू देखील आपण वाण म्हणून देऊ शकतो. त्यामध्ये आपण वस्त्र असतं खाली अंतरण्यासाठी देवांना, तर ते लेस लावलेलं वस्त्र आपण देऊ शकतो, घंटी देऊ शकतो किंवा देवांना आपण पाणी ठेवतो तर ते पाणी ठेवण्यासाठी छोटं तांब्या भांडंसुद्धा आपण देऊ शकतो. त्याचबरोबर आपण देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी एक छोटं ताट घेतो आणि त्यामध्ये नैवेद्य देतो. तर ते छोटं ताट, त्यामध्ये छोटी वाटी, ग्लास असं आपण देवांच्या नैवेद्यासाठी एक छोटं ताट देऊ शकतो. आपण वाण म्हणून पूजेची थाळी देखील देऊ शकतो. सध्या छान डेकोरेटेड अशा पूजेच्या थाळ्या मिळतात. रोज वापरायला आणि औक्षण करायला अशा दोन्ही वेळेस उपयोगी पडणारा प्रकार आहे हा. उदबत्तीचं घर, छोटा दिवा, मेणबत्ती किंवा छोटे चौरंग यासारख्या वस्तू देखील आपण वाण म्हणून देऊ शकतो. उदबत्तीचं घर तसं पाहिलं तर प्रत्येकाच्या घरी असते, पण त्यातही थोडंसं डेकोरेटिव्ह असेल तर खास प्रसंगासाठी आपण ते राखून ठेवतो. उभं किंवा आडवं असं दोन्ही प्रकार त्यात येतात. उभी उदबत्ती घरं साधी असतात, पण आडव्यांमध्ये बरीच कलात्मकता दिसून येते. त्याचबरोबर धूप जाळण्यासाठीचं एक छोटंसं घर देखील मिळतं, ते सुद्धा आपण भेट म्हणून देऊ शकतो. वरून झाकण असलेल्या पितळी दिव्यांचा सुद्धा तुम्ही यासाठी विचार करू शकता. मीनाकारी काम केलेलं मेटलचं वेगवेगळ्या आकारातले चौरंग
आजकाल सर्रास मिळतात। पूजेच्या वेळेस त्यावर दिवा, फळ किंवा दुधाची वाटी असं काही ठेवता येतं। तसंच किचनमध्ये उपयोगी पडणारी भांडी देखील तुम्ही देऊ शकता। यामध्ये तुपाचं भांडं, छोट्या काचेच्या भरण्या, मेलामाईनचे ट्रे किंवा छोट्या मोठ्या आकाराचे मिक्सिंग बाउल्स हे देखील आपण भेट म्हणून देऊ शकतो। त्याचबरोबर आलं आणि ड्रायफ्रूट्सची खिसणी हे देखील आपण देऊ शकतो। तसेच छोटे मोठे चमचे हे सुद्धा आपण देऊ शकतो। वाट्या, पेले हे सुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो। तसेच आपण चहा कॉफीसाठी लागणारे कप, ट्रे, परत टीपॉट असं आपण एक वेगळा प्रकार म्हणून वाण म्हणून देऊ शकतो। तर अशा काही छोट्या मोठ्या वस्तू आहेत ज्या आपण मकर संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकतो। तर तुम्ही देखील या मकर संक्रांतीला या वस्तूंपैकी काही वस्तू वाण म्हणून नक्की द्या। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।